नमस्कार. या गीता संध्या वर्गात सर्वांचे मनापासून स्वागत करते. आचार्या विसर्गाचा अर्धा उच्चार, च्यावरती आघात येईल. पितर विसर्गाचा अर्धा उच्चार, एक द्वितीयांश लिहून घ्यायचा. पुत्रास त्या पुवरती आघात, त्रावरती आघात. तथैवच पितामहाः मातुलाश विसर्गाबद्दल हलंत श शहामृगाचा. श्वशुरा विसर्गाचा अर्धा उच्चार. पौत्राश पौवरती आघात, विसर्गाबद्दल हलंत श शहामृगाचा. शियालास विसर्गाचा अर्धा स, हलंत स. संबंधिनस न वरती आघात. तथा आचार्या म्हणा. आचार्या पितर पितर पुत्रास पुत्रास आचार्या पितर पुत्रास. म्हणा. छान म्हणा. परत एकदा. तथैवच पितामहाः म्हणा. तथैवच पितामहाः. म्हणा. छान म्हणताय म्हणा. परत एकदा. पूर्ण ओळ बघा. आचार्या पितर पुत्रास्तथैवच पितामहाः. म्हणा. छान म्हणा. छान म्हणा. आचार्या पितर पुत्रास्तथैवच पितामहाः. परत एकदा. मातुलाश म्हणा. मातुलाश श्वशुरा श्वशुरा पौत्राश पौत्राश. बघा, पहिला जो विसर्ग आहे त्याच्याबद्दल श आहे अर्धा, शेवटचा अर्धा श आहे आणि मध्ये श्वास सोडायचा आहे. बघा. मातुला श्वशुरा पौत्राश. म्हणा. मातुला श्वशुरा पौत्राश. म्हणा. म्हणा. छान म्हणा. सुंदर. परत एकदा. शियालास म्हणा. शियालास
संबंधिनस्तथा संबंधिनस्तथा श्याला संबंधिनस्तथा सुरेख म्हणा म्हणा बघा संबंध नाही संबंध. हा इतकं चुकीचं काही काही वेळेला आपण बोलतो मराठीत सुद्धा. संबंध संबंध नाही. तसं जन्म जन्म म्हणतो जन्म चूक आहे जन्म. हा तसं संबंधिनस्तथा म्हणा श्याला संबंधिनस्तथा तो दातावर दात मागणं जीभ रेटायची आणि श्वास सोडल्याचा आवाज तो अर्धा स तो ऐकायला आला पाहिजे. हा श्याला संबंधिनस्तथा म्हणा छान म्हणा परत एकदा पूर्ण ओळ बघा. हा कसोटी आहे. श्वास सोडायचा आहे श म्हणायचा आहे आणि तो पुरवायचा आहे परत. मातुला श्वशुरा पौत्रा श्याला संबंधिनस्तथा म्हणा मातुला श्वशुरा पौत्रा श्याला संबंधिनस्तथा. छान म्हणा मातुला श्वशुरा पौत्रा श्याला संबंधिनस्तथा म्हणा मातुला श्वशुरा पौत्रा श्याला संबंधिनस्तथा. छान म्हणा मातुला श्वशुरा पौत्रा श्याला संबंधिनस्तथा. परत एकदा मातुला श्वशुरा पौत्रा श्याला संबंधिनस्तथा. बघा पूर्ण श्लोक. आचार्या पितरः पुत्रास्तथैव च पितामहाः मातुला श्वशुरा पौत्रा श्याला संबंधिनस्तथा म्हणा आचार्य पितरः पुत्रास्तथैव च पितामहाः मातुला श्वशुरा पौत्रा श्याला संबंधिनस्तथा. छान म्हणलात. कोणाचं तरी एकाचं श्वशुरास झाला. हा श्वशुरा सोडायचंय 1 2 3. हा आचार्या पितरः पुत्रास्तथैव च पितामहाः मातुला श्वशुरा पौत्रा श्याला संबंधिनस्तथा. बघा शिया येतोय ना. हा शियाल म्हणजे मेहुणे हे मेहुणा आणि शियाला हा म्हणजे मेहुणे. हा म्हणा आचार्या पितरः पुत्रास्तथैव च पितामहाः मातुला श्वशुरा पौत्रा श्याला संबंधिनस्तथा म्हणा एकदा आचार्य पितरः पुत्रास्तथैव च पितामहाः छान मातुला श्वशुरा पौत्रा श्याला संबंधिनस्तथा श्यालास म्हणा श्याला संबंध संबंधिनस्तथा. छान
आज आपण जे श्लोक शिकलो आहोत त्याचा अर्थ आपण जाणून घेऊया. आचार्याः पितरः पुत्राः तथैव च पितामहाः मातुलाः श्वशुराः पौत्राः शालाः संबंधिनस्तथा. गीता भारतीय संस्कृतीचं प्रतीक का झाली आहे याच्यामुळे. सुख हे आम्हाला सगळ्या विथ फॅमिली भोगायचंय. मी नि माझं कुटुंब नि माझी जबाबदारी असले धानरट कोणी दावे त्या काळी करत नव्हतं. हा सगळा समाज माझं कुटुंब आहे आणि त्या समाजामध्ये मग सगळे येत आहेत. आचार्य आहेत, पितर आहेत, पुत्र आहेत, पितामह आहेत, मातुल आहेत, श्वशुर आहेत, पौत्र आहेत, शाल साले म्हणजे मेहुणे पण. संबंधिनः तथा. आमचे सगळे संबंधी व्याही विहीण सगळ्यांना